पकड सोड नको सोड नको दे इकडे सोड. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आता आपण आलो तांबडी येथे, जिथे एक फार्म हाऊस आहे आणि इथे एक अजगर साप त्याने ॲक्च्युली कोंबड्यांची पोल्ट्री आहे, म्हणजे इथे कोंबड्या ठेवतात हे लोक. तर या सरांनी मला फोन केला होता वडवलापूर्वी. तर सर किती वाजता साप आला इथे? मी आत्ता 2 वाजता बघितलं. अच्छा, तर काय त्यांनी कोंबडा खाल्ला काय? कोंबडा खाल्लाय. एक कोंबडा होता याच्यात. अच्छा तो बघायला मी आतमध्ये आलो, दिसत नाही म्हणून आज. हां आतमध्ये तर पिसे दिसली त्याची. अच्छा अच्छा, म्हणजे इथे म्हटलं असं बघूया कुठे काय झालंय का. ओके. बघतो तर हा आतमध्ये. तर इंडियन रॉक पायथन आहे. साईज त्याची अंदाज लावला तर एक 8-8.5 फुटाचा असेल. तर त्याला आता काढणं आहे कठीण, कारण इथे खूप अडचण आहे. तर आपण बघूया त्याला कशा प्रकारे त्याला काढता येते आपल्याला. त्याच्या तिकडे झाले. बघू शकता मित्रांनो, इंडियन रॉक पायथन. त्याची साईज बघा तुम्ही. ॲक्च्युली साईज त्याची याच्यामुळे आहे की त्यांनी कोंबडा खाल्लेला आहे. आता मित्रांनो, बिनविषारी जातीचा साप आहे. तर आपण बाहेर काढू. त्याला आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला त्याला हेड कॅच केल्याशिवाय ऑप्शन नाही. कारण बघू शकता तुम्ही, मला इथे नीट बसता सुद्धा येत नाही, तर उभा राहण्याचा प्रश्नच नाही. तो त्याच्यामुळे आपण त्याला हेड कॅच करूया. हा ड्रम कसला आहे? हा ड्रम घेता बाहेर. तेल खेचून त्याला खेचण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपण त्याला बाहेर काढता येईल.
तर मित्रांनो सेफ्टीसाठी मी जाळी यूज केले, कारण अडचण असल्यामुळं तो बाईट करायला येतो. जेवढं आपल्याला काळजीपूर्वक त्याला पकडते तेवढं आपल्याला काळजीपूर्वक पकड नाही जरा. चल बाहेर सुद्धा भेटत नाही. तरी पकडते एका तरी वरती ही जाळी पकडावर दाबून ठेवा. पकड सोड नको सोड नको दे इकडे सोड. दे जरा स्टिक दे. बघू शकतो तुम्ही किती ॲग्रेसिव्ह झालेला आहे. बाईटला येतोय सारखा. हो सगळी कशाला मारतोस. मी बोललो नाही करत. काढलं चला. ताबा कसला वकलेला मला माहिती आहे ना. मी पण आज एकदा पाय दिलेला एकावर फिरायला गेलेलो रात्रीची. तो अशी वाट असते पाय असे हे करून राहिलेला. डायरेक्ट माझ्यावर हे केला त्यांनी. या तुम्ही इकडनं असे. हो या. तर मित्रांनो हा आहे बिनवे शहरी जातीचा एक अजगर साप, म्हणजे इंडियन रॉक पायथन. बघू शकता तुम्ही. आपल्या इंडियामध्ये ह्याची सरासरी लांबी होते कम से कम आतापर्यंत भेटलेलं आपल्याला 18 फूट. त्याच्यावरती तर भेटलं नाही. जे ॲनाकोंडा वगैरे येतात ते बाहेर देशात भेटतात. सो त्यांची लांबी 30 फूट 35 फूट किंवा 40 फूट सुद्धा असू शकते. फक्त आपल्या इंडियामध्ये जो भेटणारा साप आहे सगळ्यात शक्तिशाली साप म्हणजे अजगर साप. मित्रांनो हा जो साप आहे हा नदीमध्ये सुद्धा राहू शकतो, चिखलामध्ये राहू शकतो किंवा एखाद्या झाडावर सुद्धा राहू शकतो. याला आता आपण बॅक करूया आणि त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करूया. ॲक्च्युअली फार्म हाऊस आहे, खूप मोठा आहे, त्याच्यामुळे हे असे साप येणं इथे शक्य आहे. बघू शकता तुम्ही त्याची एकदम बाईट, त्याचा अटॅक बघू शकता तुम्ही. आता अटॅकच्या पोझिशनला नाही अशा प्रकारे तो अटॅक करतो. त्याच्यामुळे त्याला रेस्क्यू करताना खूप काळजीपूर्वक रेस्क्यू करत जा. बघू शकता स्पीड बघ त्याचा. स्पीड बघ असलाय. आता जिथं मी जाईन तिकडे येणार तो. शेपटी आणि तोंड होईल तेवढा शक्यतो तो जवळ ठेवणार, जेणेकरून मी त्याला हात नाही लावणार. जर शेपटी पकडायला गेलो तर तो डायरेक्ट हातावर बाईट करेल. घे ती गोण डायरेक्ट बघू आपण जातो डायरेक्ट. गोणी तर लावून घे ना. बस थांब 2 मिनिटं. मी नका व्हिडिओ, तुम्ही पिशवी पकडा, आम्हाला टाकू घ्या. पिशवी पकडा. घाबरू नको तू. घे टाकू ना हा टाक. टाक ना. ठेव का खाली ठेव पिशवी तुम्ही. प्रथम सोडून नाही नाही सोड सोड. ओके नाही का पिशवी अजून. पिशवीचं तोंड पिशवी झाली छोटी आहे.
हे दोरी बघा काका. रशीद आहे रशीद. बस झालं. तर थोडं पॅकिंग करताना थोडा प्रॉब्लेम झाला होता. ॲक्च्युली पिशवी पण छोटी आहे आणि त्याला पकडायला व्यवस्थित ग्रिप भेटत नव्हती कारण तो पाण्यामध्ये ओला झाला होता आणि थोडा चिकट होता.